नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, कालच आपला रिझल्ट आलेला आहे। MCC मार्फत प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट आपल्याला पब्लिश झालेली आहे आणि आज ऑफिशियली रिझल्ट डिक्लेअर होईलच। पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांची काही ठिकाणी खूप आनंदाची गोष्ट आहे। विद्यार्थ्यांना खूप सारे कॉलेजेस मिळालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना थोड्याशा काही कारणास्तव त्यांना कॉलेज मिळालेलं नाही, तर त्याही विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये ॲडमिशन्स करून देऊ इच्छिते। तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन स्टुडंटला आणि पॅरेंट्सलाही मी सांगू इच्छिते की कट ऑफ खूप हायर साईडने गेलेला आहे, अगदी गव्हर्नमेंटचा गेलेलाच आहे, परंतु डीम्डचं सुद्धा खूप हायर साईडनी आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आपले डीम्ड कॉलेजेस आहेत त्यामध्ये अगदी कट ऑफ तुम्ही पाहू शकता, अगदी स्क्रीनवरती मी काढलेलं आहे पूर्ण अगदी कॉलेज वाईज। तर लास्ट आपल्याला जवळजवळ 333चा विद्यार्थ्याला तिथे सीट मिळालेली आहे, तर म्हणजे 330च्या खाली विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन्स डीम्डमध्ये सुद्धा मिळालेलं नाही आहे। तर तुम्ही पाहू शकता कट ऑफ किती हाय गेलेला आहे। तर प्रत्येक मी आज डीम्डमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आहे तेवढ्या कॉलेजच्या वाईज तुम्हाला आज कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नवीन विद्यार्थी असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना 250+ मार्क असतील, त्यांना डीम्डमध्ये ॲडमिशन्स घ्यायचं असेल किंवा त्यांना MBBS करायची इच्छा असेल, तर त्याही विद्यार्थ्यांनी मला संपर्क करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यात तुम्ही कॉल करून जस्ट एक मेसेज टाका, मॅडम मला डीम्डमध्ये पाहिजे। तर मी तामिळनाडू आणि पॉंडिचेरी या ठिकाणी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये ॲडमिशन्स करून देण्याचं मी तुम्हाला एक 100% गॅरंटी सांगत आहे। तर आपण इथे आज महाराष्ट्राचा डीम्ड कॉलेजचा कट ऑफ पाहूया अगदी। तर मी फर्स्ट कॉलेज काढलेलं आहे, इथं हे सेकंड राऊंडचा मी कट ऑफ सांगत आहे। तर हे कॉलेजचे नाव आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ हा पूर्णपणे मी स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे। तर फर्स्ट कॉलेज सिम्बॉयसिस हे फक्त मुलींसाठी आहे, तिथला कट ऑफ तुम्ही पाहू शकता। सेकंड राऊंडचा पण तिथे कट ऑफ 625ला गेलेला आहे। आणि नेक्स्ट कॉलेज आहे लोणीचं, प्रवरानगर लोणीचं, तिथेही कट ऑफ तुम्ही सेकंड राऊंडचा पाहू शकता, 584ला कट ऑफ गेलेला आहे। आणि नंतर MGM औरंगाबादचं सुद्धा ह्या पण कॉलेजचा कट ऑफ 549ला गेलेला आहे। MGM नवी मुंबई ह्या पण कॉलेजचा 556ला कट ऑफ गेलेला आहे। आणि MGM वाशी इथलाही कट ऑफ 542ला गेलेला आहे। आणि नेक्स्ट MGM नवीन आलेलं आहे ते नेरूरचं, तर 534 च्यावरती पण विद्यार्थ्याला तिथे सीट अलाउड झालेली आहे सेकंड राऊंडला। एवढा मोठा कट ऑफ गेलेला आहे 534 MGMचं मुंबईचे कॉलेजेस। आणि नंतर आपण कोल्हापूरचं DY पाटील कोल्हापूरचं आपण पाहूया, इथलाही कट ऑफ खूप हाय गेलेला आहे सेकंड राऊंडला पण 458 या मार्कावरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे, अगदी तुम्ही पाहू शकता। आणि दत्ता मेघे वर्धाचं पण पाहू शकता 359 आणि दत्ता मेघे नागपूरचं पाहू शकता 372 आणि कृष्णा कराड चॅरिटेबल हे पण खूप फेमस आणि गाजलेलं आहे हे कॉलेज, इथेही तुम्ही पाहू शकता कट ऑफ खूप हायर साईडला दिसत आहे, 411ला हा कट ऑफ गेलेला आहे। आणि भारतीय विद्यापीठ पुणे तिथलाही अगदी 453ला कट ऑफ गेलेला आहे। आणि भारतीय विद्यापीठ सांगलीचा पण 362ला इथला कट ऑफ गेलेला आहे। आणि DY पाटील पुण्याचा 330ला गेलेला आहे आणि DY पाटील मुंबईचा 376ला गेलेला आहे। तर जवळजवळ हे आपले पूर्णपणे मी आपले महाराष्ट्रामधले डीम्ड कॉलेजेस कव्हर केलेले आहेत। आणि तिथला सगळ्यात कमी कट ऑफ म्हणजे DY पाटील पुण्याचा आहे, 330ला विद्यार्थ्याला तिथे सीट अलाउड झालेली आहे। म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना MBBS करायचं असेल तर 330च्या खाली मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला सीट थर्ड राऊंडला भेटणारच नाही, कारण फर्स्ट राऊंडपेक्षा सेकंड राऊंडला कट ऑफ हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि थर्ड राऊंडला पण आता खूप साऱ्या कॉलेजमध्ये सीट्स फार कमी असणार आहेत। आपल्याला जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल त्या अनुषंगाने मी तुम्हाला अगदी प्रत्येक कॉलेज वाईज सीट मॅट्रिक्स प्रमाणे मी तुम्हाला अगदी कॉलेजची लिस्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणार आहे की कुठल्या कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत, अगदी गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट किंवा डीम्ड असो। तर प्रत्येक कॉलेज वाईज मी तुम्हाला अगदी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊनच येणार आहे। जेव्हा आपलं सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा मी त्या अनुषंगाने या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगणारच आहे। आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आणखीन वेट करत आहेत त्यांनाही 250-300 असे मार्क असतील, तर त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही जस्ट मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल केला तरी चालेल। अगदी मी तुम्हाला अदर राज्यांमध्ये म्हणजेच कर्नाटका, तेलंगणा, चेन्नई आणि पॉंडिचेरी या ठिकाणी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये मी तुम्हाला MBBSला ॲडमिशन घेऊन देऊ शकते। तर असे इंटरेस्टेड स्टुडंट आणि पॅरेंट्सनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आणि जे जस्ट इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही जर कॉल करत असेल तर प्लीज कॉल करू नका, जस्ट तुम्हाला खरोखरच ॲडमिशन घ्यायचं असेल जिनून लोकांनीच मला कॉन्टॅक्ट करा। एवढंच मी या निमित्तानं सांगून हा माझा व्हिडिओ संपवते। ऑल दी बेस्ट विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।